प्रशांत मला उचलताना असं म्हणायचा, आज किती किलो? असं माझ्या कानात सांगायचा, आज किती किलो? मी सहज विचार करतो की 12,500 कोणी 5 वेळा कपडे बदलले. आतापर्यंत मी कपडेच किती वेळा बदलले. नमस्कार, माझं नाव संकर्षण कराडे. 1/3च्या आजच्या या भागामध्ये मी तुम्हा सगळ्यांचं फार मनापासून स्वागत करतो. अर्थातच तुम्हाला माहिती आहे की ह्या कार्यक्रमाचं निमित्त आहे ते 12,500 प्रयोगांचं. आणि आता ते प्रयोग अर्थातच केलेले आहेत विक्रमादित्य आणि प्रशांत दामले यांनी. पण मंडळी, एक गोष्ट लक्षात ठेवा, जशी चांगली जोडी एकत्र येण्यासाठी 36 गुण जुळायला लागतात, तसं कधी कधी चांगली जोडी एकत्र येण्यासाठी 36 वर्ष वाटही पाहायला लागते. आणि ती वाट पाहिल्यानंतर परत एकदा एक एव्हरग्रीन जोडी एकत्र आलेली आहे आणि ती म्हणजे वर्षा उसगावकर आणि प्रशांत दामले. त्या नाटकाचं नाव आहे सारखं काहीतरी होतंय. त्या सगळ्या प्रवासाकडे आपण जाऊया, पण त्याआधी पाहुण्या इथे आलेले आहेत, तर त्यांच्या हातनं तिसरी बेल सर देऊया ना. अगदीच तुमचा मान आहे, तिसरी बेल द्या वर्षाताई. असं आहे का? हा, हे काय नवीनच आहे. धन्यवाद. कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. वा, पहिली भेट प्रशांतजींची आणि तुमची कधी, कुठे, कशी झाली आणि तेव्हाचं काय डोक्यात इम्प्रेशन आहे? पहिली भेट मला आठवतच नाही. मला वाटतं शिवाजी मंदिरला झाली असं मला वाटतं. कारण काय झालं, ब्रह्मचारीचं आपलं पहिलं करायचं असं जेव्हा ठरलं तेव्हा विजय, माझं सिलेक्शन ऑलरेडी झालं होतं आणि विजय केंकरे म्हणजे दामू काकांनी हिचं नाव सुचवलं होतं. आणि त्यावेळी ती शिवाजी मंदिरला ऑफिसमध्ये आली होती सुधीर भटच्या. हो. आणि तिथे मग सगळ्यांना जमवलं सुधीर भटने आणि तुझ्या ऑपोजिट प्रशांत दामले असेल असं मला सांगितलं. आणि मी प्रशांतला पाहिलं, तेव्हा आमची पहिली भेट झाली. वा वा वा. आणि मग तेव्हा इंटरॅक्शन वगैरे छान व्यवस्थित? इंटरॅक्शन इतकं काही झालं नाही. मला आठवतच नाही खरं म्हणजे आता आपलं काय इंटरॅक्शन झालं. देयर वॉज नो इंटरॅक्शन. कारण 85 झाली किंवा 86 झाली, मी पण नवीन होतो आणि ती पण नवीन होती. ओके, त्यामुळे इंटरॅक्शन काय ग, कशी आहेस ग, असं काही नव्हतं. भेटूया ग वगैरे तसं भेटायला हवं वगैरे असं काही नव्हतं. आपण जरा कॉफीला जायला वगैरे काय. बरं, गमतीची गोष्ट अशी होती की 85 डिसेंबरला माझं लग्न झालं आणि 86ला मी ब्रह्मचारी केलं. हा त्यातला एक गमतीचा विरोधाभास होता. पण 86ला जेव्हा ब्रह्मचारी करायचं ठरलं तेव्हा प्रकाश बुद्धिसागरने पहिलं आपलं रिडिंग घेतलं होतं आणि ते बऱ्याच दिवस चाललं होतं रिडिंग. आणि ते रिडिंग करताना त्यांनी ज्या पद्धतीने ब्रह्मचारी बसवलं ना, ते मला फार आवडलं. विशेषतः द्यावा घ्यावा चिवडा असं त्याचं एक हे यावा घ्यावा खावा सदा हलवा सुखमेवा माझा सुख माझा मी, हे गाणं होतं. आणि त्याच्या आधी आमचा एक सीन होतो आणि त्याच्या आधी मी त्याला त्याची फिरकी घेते. कारण तो ब्रह्मचर्य व्रत त्यांनी घेतलेलं असतं आणि मी त्याची फिरकी घेते. आणि तुला असं वाटतं का, तुला तसं वाटतं का? तो म्हणतो नाही, मला मुलींकडे बघून वगैरे मला आता मी एकदम ब्रह्मचारी आहे, असं आहे तसं आहे. तर म्हणे मला माझ्याकडे बघून कसं वाटतं तुला, गायीकडे पाहिल्यानंतर जसं वाटतं तसं वाटतं का वगैरे असे ते आचार्य अत्र्यांचे डायलॉग. आणि तो ज्या पद्धतीने प्रकाशने बसवला, एक वेगळ्या पद्धतीने असा खेळीमेळीच्या ह्याच्यात जशी फिरकी घेते ती प्रेयसी त्याची. कारण तिला माहिती असतं की त्याचा तकलादू आहे आणि तो उगाच ब्रह्मचर्य व्रत वगैरे काही नाही, त्याला असं तो प्रेरित झालेला आहे आणि पुट ऑन केलेला आहे. त्यामुळे मेनका विश्वामित्र असं साधारण तो धबधब्याचा सीन वगैरे तसाच आहे. तर प्रत्येक वेळेला प्रशांत मला उचलताना असं म्हणायचा, आज किती किलो? असं माझ्या कानात सांगायचा, आज किती किलो? काय 50, 45, 51, 52 असं तो नेहमी उचलल्यानंतर माझ्या हे नेहमीच वाक्य असायचं त्याचं. त्यामुळे नाही, मी असं निर्विकार चेहरा करून, कारण मला सवय झाली होती. सुरुवातीला मी जरा हे झाले की म्हटलं काय बोलतोय हा, पण नंतर मी इम्युन झाले त्या गोष्टीला. तर त्यामुळे मी अगदी हे झाले होते. पण त्यातला धबधब्याचा सीन हा आकर म्हणजे त्याच्याविषयी खूप चर्चा झाली आणि खूप हे झालं, खूपच चर्चा झाली. जसं काय तो एक स्विमिंग सूटच आहे अशा पद्धतीने. तो खरी साधी शॉर्ट्स होती आणि टी शर्ट होता. आणि त्यावेळेला म्हणजे किती बोल्ड वर्षा उसगावकर. पण त्याआधी मराठी चित्रपट सृष्टीत मला वाटतं बिकिनी सुद्धा घालून झालेली आहे कुठल्या तरी नायिकेने, ब्रह्मचारी मध्येच. म्हणजे 2 पीस सुद्धा घालून झालेला आहे, 1 पीस घालून. तरी सुद्धा मला एवढं बोल्ड का म्हटलं गेलं मला काही कळलंच नाही. पण एकंदर मी जेव्हा आले पहिल्यांदा ती घालून, तेव्हा जोरदार शिट्टी आली. आणि शिट्टी आल्यावर मी जाम नर्वस झाले. म्हटलं बापरे, शिट्टी आली. आणि मी खूप नर्वस झाले.
असं कसं, कारण शिट्टी इज समथिंग चीप असं मला असं उगाचच वाटायला लागलं. मग शिट्टी कशी आली मला? मग चेतन दळवी होता त्याच्यात, चकोरची भूमिका कर. अगं तुला शिट्टी आली म्हणजे ते तू हिट आहेस, तू हॉट आहेस म्हणून तुला शिट्टी आली. त्यामुळे अरे पण असं कसं वाटत. आणि मग मला ती शिट्टी आल्याशिवाय मला चैन पडायचं नाही असं झालं. आणि प्रशांतची आणि माझी जोडी खरंच त्याच्यात खूप छान वाटली सगळ्यांना. कारण तो ब्रह्मचर्य व्रत घेतलेला तो भोळा भाबडा औदुंबर आणि ती किशोरी, मला असं वाटतं की सगळ्यांनी म्हणजे आजही जेव्हा लोक सारखं काहीतरी होतंय हे आमचं नाटक बघायला येतात तेव्हा आम्हाला म्हणतात नाही नाही त्याच्यातली एखादी ओळ ह्याच्यात असायला पाहिजे होती. म्हणजे माझी तुमची जेव्हा एंट्री होते तेव्हा ते का नाही वाजत गाणं, यमुना जळी खेळ खेळ कन्हैया, अशा प्रतिक्रिया मला बऱ्याच वेळेला आलेल्या आहेत की ब्रह्मचारीचं काहीतरी त्याच्यात यायला पाहिजे होतं. काहीच कसं नाही, कनेक्शन पाहिजे होतं. हा कनेक्शन पाहिजे. त्यामुळे इतकं कनेक्ट झालंय. बरं इतकी वर्ष झालं, आता मी तुझ्या प्रश्नाचं थोडं व्यापक उत्तर देते इफ यू डोंट माइंड. ब्रह्मचारी झालं नाटक आणि त्याच्यानंतर आम्ही बरेच पिक्चर केले बरोबर. म्हणजे आमची जोडी ऐकावं ते नवलच हा पिक्चर केला. त्याच्यात प्रशांतचा रोल खूप छान होता, माझाही खूप छान होता. त्याच्यात मी डॉक्टर असते आणि तो पेशंट होऊन परत परत येतो मुद्दा लाईन मारण्यासाठी. आणि तो प्रशांतनी जे त्याच्या टिपिकल स्टाईलनी ती भूमिका केली. नंतर आम्हाला एक रोमॅन्टिक गाणं होतं पावसात तर ते केलं. नंतर आपलं सवत माझी लाडकी हा आमचा अत्यंत गाजलेला चित्रपट आहे. तर त्याच्यात म्हणजे आता जरी 36 वर्ष होऊन गेली तरी अशी वाटली नाहीत मला ती, कारण मध्यंतरी मी काम केलं. पण अर्थात ह्या 15 वर्षात मला वाटतं पूर्णच इंटरॅक्शन आमचं गेलं ऍज अन ऍक्टर. कारण तुमचं टेलिव्हिजन वरती एक वेगळं टेलिव्हिजन, हो म्हणजे तो वेगळ्या वाटेने गेला, मी वेगळ्या वाटेने गेले. पण जेव्हा ही वाट एकत्र तुम्ही सुरू केली होती ब्रह्मचारीच्या वेळेला, तेव्हा तुम्हाला असं वाटलं होतं की 12,500चा टप्पा पार करणारा हाच तो तरुण मुलगा आहे किंवा असं काही? तो तरुण मुलगा त्यावेळेला अरे प्रशांत वगैरे असा असायचा. आणि आता प्रशांत सर म्हणलं आई गो प्रशांत सर झालेत, आणि सर असं आहे, सर तसं आहे वगैरे. आता आम्ही अमेरिकेला गेलो होतो, दामले साहेब, आई गो दामले साहेब त्यामुळे त्याचं आता स्टॅचर असं झालेलं आहे, स्टेटस असं झालेलं आहे की तो एवढा म्हणजे ऑफकोर्स ही हॅज अचीव्ड फ्रॉम झिरो मधून त्यांनी आपलं विश्व निर्माण केलेलं आहे. तसंच मीही निर्माण केलेलं. पण त्याने एक काय म्हणतो आपण त्याला, त्याच्या पलीकडे जाऊन तो शिक्षण देतोय. म्हणजे मी कसं ऍक्टिंग पुरती सीमित राहिले, पण त्याच्या पलीकडे जाऊन त्याने आपलं फॅन फाउंडेशन, लोकांनी निर्माण केलेलं फॅन फाउंडेशन मला वाटतं ते मोठं झालं, त्याला एक मोठं रूप दिलं. नंतर टी थिएटर सुरू केलं आणि बरेच कलाकार त्यातनं तयार होतात. इतकंच नाही, तो त्यांना ब्रेक देतो. तर हे सगळं त्यामुळे प्रशांत सर, दामले साहेब त्याचं होणं साहजिक आहे. त्यामुळे त्याचा हा जो दबदबा निर्माण झाला आहे इंडस्ट्रीमध्ये, मला खूप कौतुक वाटतं प्रशांत सर. आणि मला आनंद वाटतो की माझा सहकलाकार आज एक त्याला इन्स्टिट्यूशनच म्हणूया आपण नाही का, एक स्कूल त्यांनी निर्माण, ही हॅज बिकम एन इन्स्टिट्यूशन. आय कांट बिलीव्ह इट. राईट, वा वा, किती छान. पण हे हा जर्नी पाहताना तुम्हाला एक मैत्रीण म्हणून किती छान, म्हणजे तुम्ही आता जे म्हणालात, जे आर्टिक्युलेट केलं ते फार इंटरेस्टिंग होतं आणि खूप म्हणजे खूप छान वाटतं. आणि त्या दामले सराच्या आवेशात तो मला झापतो पण आता. त्यामुळे मला असं वाटतं की काय गपरे काय सांगतो मला तू. नाही तू ही ऍडिशन जी घेतली ते, मग आमची खूप भांडणं होतात. भांडणं म्हणजे सॉलिड भांडणं होतात. तर नाही 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 तू हे असं केलंच पाहिजे, असं केलंच पाहिजे. आणि माझ्यावर विश्वास ठेव. मी सुद्धा एक म्हणजे माझे काय 25 इतके तकलादू असतात का? ठीक आहे, तू एवढे प्रयोग केले, ठीक आहे, तुला जास्त अनुभव आहे, पण म्हणून काय मला काहीच सेन्स नाही का? अगं तसं नाही ग, तुला लाफ्टर आला पाहिजे ग, मग मला बरोबर. लाफ्टर आला नाही तर ते कॅन्सल करायचं. अच्छा तू किती एडिशन्स घेतो, कुठे घेतो, मी मला सांग कुठे. अच्छा कुठे घेतो, आता मी पेन आणि पेपर घेऊन बसते. त्यामुळे अशा आवेशात, दामले सरांच्या आवेशात तो मला पण खूप झापतो. पण नंतर मी विचार करते नाही त्याच्यात काहीतरी तथ्य आहे. म्हणजे मी इगोसाठी भांडत नाही त्याच्याशी, पण त्यावेळेला मला असं वाटतं की नाही, मला सुद्धा काहीतरी सेन्स आहे, प्रशांतने माझ्यावर विश्वास ठेवला पाहिजे. पण नंतर मला वाटतं, आणि त्याच्यात एक मी पाहिलंय की तो तटस्थ वृत्ती त्याची झालेली आहे. ही हॅज बिकम व्हेरी डिटॅच्ड. हा फरक मला प्रकर्षाने प्रशांतमध्ये जाणवला.
आता तो शांत बसून ऐकतोय, नंतर तो बोलणार आहे. पण तटस्थ वृत्ती म्हणजे कशी, ही इज डिटॅच्ड. जसा काय म्हणू आपण त्याला, कोण डिटॅच्ड होते असे, जसा असं म्हणतात की सीतेचे जे वडील होते ते डिटॅच्ड होते आपल्या वेल्थ पासून एकदम. म्हणजे त्याच्यात ते उपभोग घ्यायचे पण त्याच्याशी अटॅचमेंट, अलिप्त. हा अलिप्तपणा त्याच्यात आलेला आहे. तो अलिप्तपणा आय अप्रिशिएट. तो अलिप्तपणा जर अलिप्त राहिला माणूस तरच ही कॅन थिंक. त्यामुळे आपण जर अटॅच राहिलो एका गोष्टीला, इमोशनल झालो, तर तसा तो सरळ सांगतो हे होणार नाही, हे होणार. त्याला मला असं वाटतं की को-स्टार आहे म्हणून मला त्यांनी जरा फेवर करायला पाहिजे, पण असं काही होत नाही. तो डिटॅच्ड आहे. तो असा, मी म्हटलं गौरीशी वागताना आणि मुलींशी वागताना सुद्धा तो ह्याच डिटॅचमेंटने वावरतो का घरात? मला गौरीला विचारायला पाहिजे एकदा, मला तिच्याशी हितगुज केलं नाही. ते काय, आता इथे हिंदी जो शब्द वापरला डिटॅच, दॅट इज नॉट डिटॅच. कसं आहे की पूर्वी सगळी कामं मीच करीन असं बऱ्याचशा निर्मात्यांचं. सो नो बडी वॉज अनसरेबल. अनसरेबल कोणी नसतं. आता मी अनसरेबल आहे, वर्षा अनसरेबल आहे, अजय आपलं मॅनेजर अनसरेबल आहे, यू ॲज अ डिरेक्टर अनसरेबल आहे, लाईकमर अनसरेबल आहे. यू शुड बी अनसरेबल. तुम्ही जर अनसरेबल राहिला नाहीत तर मला अटॅच व्हावं लागतं. तुम्ही अनसरेबल राहिलात आणि अनसरेबल असल्यासारखे वागलात आणि परफॉर्म आपापल्या जबाबदारी तुम्ही नीट पार पडल्या तर मला कशाला अटॅच व्हायला पाहिजे? मी डिटॅच होऊन खूप छान काम करू शकतो. मी पुढचं मॅनेज करू शकतो ना. प्रत्येक प्रयोगात मी अटॅचच असायला पाहिजे असं नाही ना. म्हणजे सेट लावायच्या वेळी 20 समजा लेट पोचला सेट तर आम्ही सगळेच कामाला लागतो. सगळी म्हणजे लेडीज सोडून आम्ही सगळे सेट उचलायला लागतो. पण जर 2 तास आधी सेट पोचला आणि जर 5:30च्या प्रयोगाला तुम्ही 5:30ला पहिली बिल दिली नाही तर आय हॅव टू गेट अटॅच्ड. मग मी डिटेल्स राहून चालत नाही. पण ते एकदाच सांगावं लागतं. एकदा सांगितलं की पुढचं वर्षभर नीट जातं. आणि एक आहे की ही जी पूर्ण यंत्रणा त्यांनी बसवलेली आहे, हे जो पूर्ण संच चमू निर्माण केलेला आहे, तो त्यांच्यासाठी काम केलंय, करतो आहे अजून. तर हे मला फारच कौतुक वाटतं ह्या गोष्टीचं की सगळेजण आपापलं काम यंत्रवत करत असतात. आणि म्हणजे सेटवाले आपलं करतात, ऍक्टर्स आपलं काम करतात, कॉस्ट्युमवाला आपलं काम करतो. त्यामुळे कुणाला काही तसं सांगावं लागत नाही. एकमेकात डोकं घालू नका. तुम्ही तुमचं काम नीट करा. ड्रायव्हिंग व्हीलवर बसला प्रवीण, त्याच्या बाजूला 4 माणसं बसून मी जरा टाकू कर गिअर असं म्हणून नाही चालणार ना. तुझं काम त्याचं काम त्याचं आहे ना. एकमेकावर ढकलता येत नाही ना. आणि प्रत्येक वेळी अनसरेबल झालं की त्याला जास्त नीट काम करावं लागतं. त्यामुळे ही हॅज बिकम अ रिस्पेक्टेबल फिगर. आदरयुक्त भीती त्याच्याबद्दल निर्माण झाली आहे प्रत्येकाच्या मनात. हे बघून मला छान वाटतं. वा, किती छान. आणि तुम्ही 36 वर्षांनी एकत्र आलात याचा आम्हालाही खूप आनंद आहे. कारण ती पूर्वीची ब्रह्मचारी मधली जी फिगर आहे, वर्षा आहे तशीच आहे. मी थोडा बदललो असलं, ही आहे तशीच आहे. 36 वर्ष ब्रह्मचर्य, जशी प्रश्न विचारायची, जशी उत्तरं द्यायची, जसं होतं तसंच आजही आहे. बरं. फक्त हिंदीमध्ये जाऊन आल्यामुळे अजून ते पॉलिश झालेलं एवढं. वा वा वा. पण या सगळ्या ह्याच्यामध्ये आता ते फक्त सहकलाकार नव्हते तर आता ते निर्माता म्हणून सुद्धा होते. तर ती शिस्त पण त्यांची फॉलो करणं. हो, मग तो सांगतो तेव्हा कसं असायचं की आता कसं त्याच्याबरोबर नाही, मला एवढे पैसे कमी का, जास्त का वगैरे, म्हणजे थोडे जास्त का नाही, फॉरेनला गेल्यावर एवढं व्हायला पाहिजे, तेवढं असं असायला पाहिजे, असं त्याच्याशी जरा बोलावं लागतं. पण त्यांनी मला धर्मसंकटात नाही टाकला. किती छान. अजिबात धर्मसंकटात नाही टाकलं. त्यांनी मला टेक्स्टने सांगितलं. मी जरा पडले होते धर्मसंकटात. म्हटलं बापरे, त्यांनी कथा ऐकवली, सगळं ऐकवलं, सगळं ओके झालंय. ह्याच्या पुढे व्यवहार जो थोडासा वाईट भाग असतो नाही का, म्हणजे थोडासा ऑकवर्ड आपण त्याला कटू सत्य आहे, पण ते फार महत्वाचं असतं. कारण त्याच्यानेच आपल्याला आनंद होतो नाही का पुढे जाऊन प्रयोग करताना. हा, म्हणजे 2 प्रयोग झाले म्हणजे डबल नाईट वगैरे. तर तशा प्रकारे आता प्रशांत कसं बरं बोलेल माझ्याशी बाकीच्या सगळ्या गोष्टी. पण त्यांनी दुसऱ्या दिवशी सगळा चार्ट मला पाठवला. मी तुला एवढे पैसे देणार आहे प्रत्येक प्रयोगाला, फॉरेनला गेल्यावर एवढे देणार आहे, फॉरेनला गेल्यावर तुझं तिकीट अशा प्रकारे असणार आहे, असं असणार आहे, तसं असणार आहे, तसं असणार. अरे, मला काही बोलावंच लागलं नाही. किती छान. आणि एव्हरीथिंग वॉज ऍक्सेप्टेबल. मी त्याच्या पुढे एकही शब्दाने त्याला सांगितलं नाही. सी कसं आहे, रिझनेबल होतं ते. रिझनेबल होतं. आणि सगळ्या मोठ्या कलाकारांबरोबर, म्हणजे मी पण कलाकार आहे, मी आता निर्माता झालोय, मला
माझा कम्फर्ट झोन काय आहे तो मला कम्फर्ट झोन मला माझ्या निर्मात्याने द्यायला पाहिजे. म्हणजे माझ्यातला निर्माता माझ्यातल्या कलाकाराला कम्फर्ट झोन देतो. तसंच मी म्हणून कलाकार म्हणून कलाकाराला कम्फर्ट झोन देणं. आणि मी ऑन मेल सगळं केलेलं, मी तोंडातोंडी काही केलेलं नाहीये. मी तुला असं म्हणलं होतं, मी असं म्हटलं, मग ही म्हणणार मी असं कुठे बोललं जातं. सगळं लेखी आहे. त्यामुळे तिच्याकडे पण एक कॉपी आहे, मी काय कमिटमेंट आहे केलेली, आणि तिची माझ्याकडे पण कॉपी आहे की तिने मला काय कमिटमेंट केली. त्यामुळे चर्चा तो कटुतेचा भाग असतो. बरोबर. तो एक म्हणजे काय म्हणतो मगाशी हिने शब्द वापरला, ऑकवर्ड झोन आहे की मी पण कलाकार आहे पण मी निर्माता पण आहे, पण ही पण कलाकार आहे आणि ही माझी आधीची कलाकार आहे, मग हिच्याशी पैशाचं कसं बोलू काय बोलू, हा सगळा प्रकार असतो. लेखी असलं की बरं पडतं की आपलं असं बोलणं झालं होतं आणि हे असंच आहे. त्यामुळे आमच्यातले व्यावसायिक संबंध अतिशय क्लिअर, स्वच्छ, स्पष्ट असे आहेत. त्यामुळे राहतं ते फक्त काम करणं राहतं, ते उत्तम. आणि आता पुण्याला, मुंबईला, नाशिकला किंवा कुठेही फॉरेनला दौरा करताना मला कुठेही काहीही प्रॉब्लेम आला नाही. एखादा प्रश्न सुद्धा त्याला विचारावा लागला नाही. आणि हे इतकं छान मला वाटलं की एक छान अशी प्रोफेशनल फ्रेंडशिप असणं होणं फार कठीण असतं. आणि एवढी टिकणं आणि पर्सनल आहेच माझं त्याच्याबरोबर इक्वेशन, पण प्रोफेशनल असणं इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. काय पर्सनल इक्वेशन जास्त टिकत नाही व्यावसायिक याच्यात. ते पर्सनल पण असायला पाहिजे आणि व्यावसायिक पण व्यवस्थित असायला पाहिजे. आणि इतक्या हिरोईन्सना तो सांभाळतो, इतक्या सुंदर सुंदर दिसणाऱ्या, त्यामुळे त्याला तो कसा सांभाळत असेल सगळ्यांना. पण माझ्या घरी पण 3 हिरोईन्स आहेत. मग बायको, 2 मुली हिरो आणि मुझी 92 वर्षाची आई, ती पण हिरोईन आहे. वा. पण आजच्या या भागामधून माहिती का, जे तुम्ही बोललात ना ते फार महत्वाचं होतं की कुठेही नातं सफर न होऊ देता एकमेकांशी प्रोफेशनली कसं वागायचं याचं एक वेगळं इन्स्टिट्यूशन त्यांच्याकडे आहे. आणि त्यांनी ते फक्त इनिशिएट नाही केलं, ते मेंटेन केलं, ते डेव्हलप केलं आणि ते क्रिएट केलं. आणि म्हणून ते आज विक्रमादित्य प्रशांत दामले आहेत. विक्रमादित्य का, हे मला आजच कळलं. मला असं म्हणावं, आम्हाला फार म्हणावंसं वाटतं, कारण 12,500 करणारा कोणी त्याच्यामुळे फारच कमाल आहे. थँक्यू सो मच. मी सहज विचार करतो की 12,500 कोणी 5 वेळा कपडे बदलले. आतापर्यंत मी कपडेच किती वेळा बदलले. जेव्हा एखाद्या मॉल मध्ये जाते आणि 7-8 ट्रायल करते, मी अशी होऊन जाते, ढेपाळून येते, आणि 12,500 वेळा बदलले. नाही 62,500 वेळा, 63,000 वेळा नुसते कपडे. त्यामुळे कपडे बदलणं म्हणजे गौरी म्हणते बदललं कपडे, थांब ना जरा, घातलेत ना कपडे, आहे ना मी व्यवस्थित दिसतोय ना. पण एक त्याचा आहे ना, त्याला मेकअप करावा लागत नाही, नॅचरल मेकअप आहे. तू हाऊस म्हणून करते. मला तक्रार आहे. काय मैत्रिणीची तक्रार आहे की त्याला मेकअप करावा लागत नाही, माझा खर्च वाढतो. हे गाल गुलाबी कसं आहे. हिला पण गरज नाही, ही उगाच करते, टाइमपास म्हणून करते. बाकीच्या हिरवीने करतात म्हणून ही करते, हिला काय गरज आहे. मला आवडत नाही, मग नको करू, गरज पण नाही. मला आवडत नाही, म्हणजे मला गुलाबी गाल आवडत नाही, त्यांना ते कॉम्प्लेक्स. मला का नाही ते. मला वाटतं ह्याच गुलाबी भांडणावरती हा भाग आपण इथे थांबूया, कारण यांचं प्रोफेशनल आणि पर्सनल नातं खूप गोड आहे, ते तसंच राहू द्या. आणि मी प्रशांतला खूप शुभेच्छा देते की 12,500 इज नॉट अ जोक. आणि त्यांनी तो स्टॅमिना, ते प्रेम टिकवलेलं आहे. आणि प्रशांत दामले अजूनही हवे आहेत लोकांना, कारण कधी कधी ओव्हरडोस होतो ना, अरे नको तो नको वगैरे, असं नाही झालेलं आहे. ते हवेसे आहेत. अजूनही तो स्टेजवर आला की त्या टाळ्यांचा प्रचंड कडकडाट होतो, ते ऐकून मी तृप्त होते. तर त्यामुळे प्रशांतला मी खूप शुभेच्छा देते उर्वरित आयुष्यासाठी. तो म्हणतो आता मी रिटायर होणार, हे असं नाही बोलायचं, हे मला चालणार नाही, मला तरी चालणार नाही ते. त्यामुळे कधी रिटायर व्हायचं नाही, रिटायर होण्याची भाषाच करायची नाही. हो, ते मला चालणार नाही, दिस इज नॉट डन. त्यामुळे तुला खूप शुभेच्छा आणि संकर्षण तुलाही, कारण सारखं काहीतरी होतं. हे सुंदर नाटक तू लिहिलेलं आहे. बरेच जण मला येऊन सांगतात संकर्षण कराडेने हे नाटक लिहिलं. म्हटलं हो, एकदम तुझं वय लहान आहे पण तरी सुद्धा तू छान नाटक लिहिलेलं. नाही, खरं तर ह्या ज्या भागाच्या संकल्पने की त्यांच्या या प्रयोगांच्या निमित्ताने हे सगळं घडावं, याची संकल्पना ज्या सगळ्यांच्या डोक्यातून आली, त्यातले एक जे आहेत निखिल खैरे, त्यांच्या कल्पनेतून आलेली ती पात्र आहेत. पण डायलॉग्स ज्या तू म्हणतो खुसखुशीत, ते खरंच खुसखुशीत विनोद आहे. थँक्यू. तुमची ही मैत्री आणि तुमच्यातला हा व्यावसायिकपणा, मैत्रीला तडा न जाऊ देता असाच कायम राहू द्या. एकत्र काम करत राहा, कारण तुम्हाला पाहणं म्हणजे आमच्यासाठी फार मोठी आनंदाची मेजवानी आहे. तर असेच राहा.
भागाचा शेवट करण्यापूर्वी तिसरी घंटा परत एकदा तुम्ही द्या. हो मी देते. फक्त एक तक्रार आहे, प्रशांत दामले सर फार बोलले नाहीत. भेटूया पुढच्या भागात. थँक्यू सो मच. फक्त माझं म्हणणं काय बरं ऐक ना, ही चांदीची आहे, ही नक्कीच प्रशांतजींनी आणलेली नाही. सतीश एकदा त्यांनी फोन कुठे आहेस तू? ब्रिजवर आहे. 33 बांधलेत गडकरींनी ब्रिज, त्यापैकी कुठल्या bridge वर?